बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांच्या रोजच्या संतापाची बातमी, अर्थात सिग्नल यंत्रणेत पुन्हा एकदा बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे हार्बर लाईन विस्कळीत झाल्याचं कळतंय। वडाळा ते सीएसटी दरम्यान ही वाहतूक ठप्प झालेली आहे। ऑफिसमधून निघण्याची वेळ आहे चाकरमान्यांची आणि अशा वेळेस हार्बर लाईनला बिघाड झालाय। संदीप रामदास यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, आता तुम्ही कुठे आहात आणि काय स्थिती आहे सध्या रेल्वेची? रेश्मा, वडाळ्याच्या जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळं सीएसटी कडे जाणाऱ्या कुर्ल्यावरनं ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या एकामागोमाग एक थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तात्काळ बहुधा रेल्वेनं मग निर्णय असा घेतला की त्यातल्या ज्या शक्य आहे त्या गाड्या कुर्ल्यावरनं वळवणं। तो निर्णय घेतल्यामुळं थोडासा दिलासा प्रवाशांना मिळाला। मात्र पहिल्यांदा मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मनस्ताप झाला गेल्या आठवड्यात, काल परवा पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना, आणि आज ही भरपाई कुठेतरी असं वाटायला नको की अन्याय होतोय की काय त्या दोन लाईनवर, म्हणून आज हार्बरवर बहुधा हा बिघाड झालेला आहे। थोडक्यात आपण प्रभू के घर में देर है, अन्याय नाहीये किंवा ते सर्व समानतेची वागणूक देत आहेत तिन्ही मार्गावरील मुंबईकरांना, असं आपल्याला म्हणता येईल। सगळ्या गाड्या ज्या आहेत हार्बरवरच्या त्या कुर्ल्याच्या नंतर थांबलेल्या होत्या। हळूहळू आता ते जे कंजेशन आहे ते कमी होतंय, त्याला अर्थातच काही काळ जाईल। जवळपास गेल्या 1 तासापासून हा प्रकार सुरू होता। कुर्ल्यामध्ये गाडी वळवल्यामुळं ज्यांना सीएसटी कडे जायचंय त्या प्रवाशांची गर्दी आणि नेहमीचे कुर्ल्याला उतरणारे प्रवासी ही गर्दी आणि त्यात 6ची वेळ, त्यामुळं हा पूर्ण कुर्ला स्टेशन हे एकदम भरून गेलेलं, तुडुंब भरून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यातनं जशा ज्या पद्धतीनं वेळ मिळतो तशा रेल्वे वाशीपर्यंत काही गाड्या सोडायचं त्यांनी सुरू केलं होतं। अशी आत्ताची परिस्थिती हार्बर लाईन वरची आहे। बरं संदीप, किती उशिरानं धावतायत गाड्या, त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे? काही माहिती ही आपल्याला ट्विटवरनच आपले प्रवासी जे अपडेट करतात आपल्या एबीपी माझाच्या वेबसाईटला, त्यांच्यावरनं 6:54ची गाडी लावलेली होती सीएसटीला। त्याला अर्थात किती अर्थ राहतो की एकदा जर का तुमच्या पुढे गाड्या पायलट आहेत थांबलेल्या आहेत तर त्यामुळं ते त्या किती वाजताचा टाइम दाखवतात त्याला काही अर्थ राहत नाही। अर्थात 20-25 मिनिटं किमान कुर्ल्याला जर का तुम्ही थांबलात तर तिथनं तुम्हाला किमान वाशीपर्यंत जाण्याची तरी व्यवस्था आहे। काही गाड्या अशा होत्या 6:16 पर्यंतच्या ज्यांना आपण नशिबान म्हणू शकतो आजच्या दिवसापुरते हार्बरकर, तर त्यांना मात्र या सगळ्या कचाट्यातनं थोडीशी लवकर मुक्तता मिळाली। बाकी प्रवासी आता स्वतःला नशिबाच्या प्रभूंच्या हवाली करून मला असं वाटतं की आता येणाऱ्या गाडीची वाट पाहत थांबलेली असतील आणि गर्दीत प्रचंड अर्थातच असणार आहे, त्याच्यातनं ते तोंड देत घरी पोहोचतील अशी आशा। संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा याच्यावरून कळते की सामान्य मुंबईकरांचा संताप किती अनावर झालेला आहे। हार्बर लाईन आज बिघडलेली पाहायला मिळते।